नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली तब्बल 1 महिन्यापासून धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवीन जिल्हा परिषद अध्यक्षा कोण होणार याबद्दल नुसत्या चर्चा सुरू होत्या. अनेक जण आपलं तर्क लढवित होते. आज आता प्रत्यक्ष दुपारी 4 नंतर आपल्याला धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर 16वी व्यक्ती कोण असणार याचं उत्तर मिळणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण 55 सदस्यापैकी प्रत्येक पक्षाचं बलाबल कसं आहे हे आपण यासोबत पाहिलंच असेल. तर यावरून तशी संपूर्ण जिल्ह्यात महायुती एकत्रित लढलेली नव्हती. 5 तालुक्यात महायुतीनं एकत्रित निवडणूक लढवलेल्या होत्या. तर परंडा, भूम, वाशी या 3 तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी मंत्री, परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि तेथील 13 जिल्हा परिषद गटापैकी 8 जिल्हा परिषद गटा त्यांचे समर्थक निवडून आलेले आहे. आता त्यामुळं जर तसं महायुती म्हणून बघितलं तर जवळपास 40 महायुतीचे सदस्य 55 पैकी निवडून आलेले आहेत. यावरून स्पष्ट बहुमत महायुतीकडं आहे असं दिसत असलं तरी आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि भाजपचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं विळा भोपळ्यासारखं सख्य जिल्हा सतत पाहत असतो. त्यामुळं महायुती सभागृहात एकी दाखवणार का हाही प्रश्न सर्वांना सारखा पडतो आहे. तसं पाहिलं तर महायुतीचं सूत्र ठरल्याचं सांगितलं जात आहे. त्यात असं ठरलं आहे की जे महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, या दोघांनाही ही निवडणूक पंचवार्षिक निवडणूक झाली. यातील 2.5 वर्षाचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा एकाकडं तर 2.5 वर्ष दुसऱ्याकडं असेल आणि उपाध्यक्षपद पण आलटून पालटून असेल असं सूत्र ठरल्याचं सांगितलं जात आहे. पण या सूत्रानुसारच आज सभागृहात सर्व काही घडेल का याबाबत जिल्ह्यातील राजकीय जाणकारांना साशंकता आहे. त्याला कारणं पण अनेक आहेत. इकडं भाजपनं आपलाच अध्यक्ष होणार हे काल रात्रीपासूनच त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमावर पोस्ट वगैरे टाकणं सुरू केलं आहे. एका भाद्रानंतर थेट जिल्हा परिषद अध्यक्षाच्या दालनावर अध्यक्षाची नेम प्लेट कशी असेल हे पण समाज माध्यमावर व्हायरल केलेलं आहे. त्यामुळं भाजपला आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांना
अर्चना जगजितसिंह पाटील याच अध्यक्षा होतील असा ठाम विश्वास दिसतोय. पण हा विश्वास प्रत्यक्षात सभागृहात कायम राहील का, ही पण जर ठरणार आहे. त्याला कारण पण तसंच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपनं आपले 19, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6, असे 25, त्याचबरोबर आपल्या पक्षातील परंतु शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवलेले आणि निवडून आलेल्या असे बनसोडे आणि सुशिंदे हे 2 सदस्य, जे 28 आणि 3 अपक्षांसह सहल आयोजित केली होती. ही सहल मुंबई, कोकण, कर्नाटक आदी परिसरात फिरून आज ती धाराशिव शहरात दाखल होईल. त्यामुळं भाजपला दांडगा विश्वास असणं हेही नक्कीच खरं आहे. परंतु परवा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं जी एक वेगळी चाल खेळली, त्यामुळं नेमकं काय घडणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं आपल्या चिन्हावर निवडून आलेल्या 15ही सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्या स्वाक्षऱ्या मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आल्या. तिथं एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि त्याच तिथं मग शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण तडफदार पैलवानकी करणाऱ्या संदेश उर्फ विक्की चव्हाण यांची निवड केली. तर उपगटनेतेपदी सुवर्णा सतीश पाटील यांची निवड केल्याचं स्पष्ट केलं. एक प्रकारे गटनेताची निवड करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं आपले 15ही सदस्य एकत्रित आहेत, कोणी कुठेही फाटाफूट झालेलं नाही हे दाखवून दिलं आहे. त्याच बैठकीत मग नेते मंडळींनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचंच अध्यक्ष यावेळी व्हावा अशी मागणी पण केली आहे. आणि मग त्या दृष्टीनं काही दिवसापासून डॉक्टर तानाजीराव सावंत हे जे त्यांचं सूत्रची बांधणी करत आहेत, त्याप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 15, बाहेरून पाठिंबा देण्यास शब्द दिलेले महाविकास आघाडीचे 10, 25, समाजवादी पक्षाचा 1, 26 असा एक मोठ त्यांच्याकडे तयार आहे. त्यांना आवश्यकता आहे 2 सदस्यांची आणि ते 2 सदस्य हे परंडा तालुक्यातील असावेत असा अंदाज एक मानला जातो. त्यात त्यांचे पुतणे ज्यांना वाकावून धाराशिव जिल्ह्यातील सोनारी म्हणजे परंडा तालुक्यात आणून त्यांना काम करण्याची संधी दिली, त्यांना जिल्हा परिषदेवर निवडून आणलं, एकदा सभापती, एकदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं, अशा धनंजय सावंत आणि लोणी गटातून अपक्ष निवडून आलेला पण शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थन घेतलेल्या राणी ढोरे या 2 अपक्ष जिल्हा परिषद सदस्यावर आता आजचं अध्यक्षा कोण होणार याचं उत्तर असणार आहे. एकंदरीत काही झालं तरी जिल्हा परिषदेच्या आजच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सावंत फॅक्टर हा महत्त्वाचाच ठरणार आहे नक्की. मग त्यात डॉक्टर तानाजीराव सावंत असतील आणि जिप सदस्य असलेले, तसं एकंदरीत पाहता राज्यात ज्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे एकाही जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळेल की नाही याची शंका आहे. त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत धाराशिव जिल्हा परिषदेचं सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याला पक्षश्रेष्ठींचाही पाठिंबा असणार हे नक्कीच. त्यामुळं आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत दुपारी काय घडेल याचं उत्तर आता सकाळी तर मिळू शकत नाही. आज जे सहलीला गेलेले सदस्य आहेत ते धाराशिवच्या आसपास पहाटेच येऊन थांबलेले असतील. प्रथम अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी ज्यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे ते धाराशिवला येतील, त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. त्यानंतर दुपारी साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान सर्व सदस्य आपल्या नेत्यांबरोबर सहलीवरून थेट जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल होतील अशी शक्यता आहे. गेली महिनाभराचं नाट्य आज संपेल आणि धाराशिव जिल्हा परिषदेचं नूतन अध्यक्ष कोण असेल, उपाध्यक्ष कोण असेल याचं उत्तर आपल्याला दुपारी 4 वाजेपर्यंत मिळू शकेल. आज पोलीस प्रशासनानेही काही गडबड होऊ नये, झाली तर त्याच्यावर नियंत्रण ठेवता यावं यासाठी तगडा बंदोबस्त लावल्याचं पण सांगितलं जात आहे. जिल्हा प्रशासनानं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठी लागणारं मनुष्यबळ आणि सर्व व्यवस्था पूर्ण केल्याची पण माहिती सांगितली जात आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.